आपण मित्रांनो आता ज्या गावातून आलो ते हे गाव आहे. आपण ह्या गावाच्या आसपास पॉईंट दिला आणि तुम्हाला जे दाखवत होते मी तुम्हाला तळ, ही नदी आहे, ती नदी सॉरी तळ आहे ते. त्यांचं चाललं होतं मंदिर खूप पुरातन काळातलं आहे म्हणे, जुनं रामेश्वराचं मंदिर आहे. तर त्यांचा पॉईंट फायनल झाला. आपण त्याच्यानंतर मंदिर बघायला आलो. तर नमस्कार मित्रांनो, मी पाटील पानडी ग्रामीण हंगामा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, नवीन व्हिडिओला सुरुवात करतो आणि आपण आलेलो आहे लहुगड मंदिरात. लहुगड नांद्रा देवस्थानाचं दर्शन घ्यायला त्यांची इच्छा होती दादा यांची. चला मग आपण दर्शन घेऊ. हे मारुती मंदिर हा, आणि बाजूला तुमच्या विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. वरती रामेश्वर आहे. पुरी आहे पुरात. वरती हा पुरी तिथं इथं टाकीवर आहे. फुल भरलेलं टाकी पाण्याची आता. जायला रस्ता चालते ना. इथून हा का? आता आपल्याला या पायऱ्यावरती चढत जायचंय आणि हा मंदिराचा परिसर इथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. त्याच्यानंतर वरती गरुड आणि हे हनुमाचं मंदिर मारुतीचं. तर आता चला आपण आता भरपूर दिवस पाण्यासाठी उठणार नाही असं हा नाही. झाडावर म्हणलं त्या डोंगरावर ना हा हा देवीचं मंदिर, तिथं पाणी भरलेलं त्या गिरीला हा हा एवढं वरती. हा का? अजून ते गट्टे गुट्टेचे कोरी आहे हा ते सुद्धा पाण्यात भरलेले अजून. बा सर आपण बोललो ते एडिट करून टाका फक्त. काय ते हा तुम्ही आले हेच खरं आहे माझ्यासाठी. मला आनंद झाला तुमच्यापेक्षा जास्त. मला इथं पाणी चावलं होतं का गट्टे? सध्या बंद झाला. तुम्ही काय टाकते तुम्ही पाणी 5,000 रुपये 5,000 रुपये. वरती टाके. तुम्हाला दाखवतो मी आता आलेच तुम्ही. पायऱ्या पण त्याच श्रावण मास मध्ये रोजचे म्हणतात सर. तुम्हाला दाखवलं होतं मी पिनाकेश्वर महादेवाचं मंदिर, पुरातन काळातलं आणि एकदम निवांत ठिकाण फिरण्यासाठी. दुसरं आपण आता लहुगड नांद्रा या ठिकाणी आलेलो आहे. इथं पण एक रामेश्वर म्हणजे महादेवाचं मंदिरच आहे. खूप जुनं मंदिर आहे आणि खूप वरती टेकडीवरतीच ते खूप बघण्यासारखं आहे, भारी. मी म्हणतो ना, ज्याला एक निवांत ठिकाण पाहिजे ना, त्यांनी खरंच या ठिकाणी अशी व्हिजिट केली पाहिजे. आणि मी तुम्हाला हाच प्रयत्न राहीन आपल्याला चांगल्या चांगल्या ठिकाणी जाऊन तुम्हाला चांगले निसर्ग, चांगलं निसर्गरम्य ठिकाण, चांगले पर्यटन ठिकाण, चांगले देवांचे ठिकाण असे दाखवायचा प्रयत्न आहे. व्हिडिओ इथून पुढे आपल्याला चांगली करायची आहे. मागच्या वेळेस बोलत मी सुरुवात करणार आहे, पण आपल्याला ते वेळ भेटला नाही. पण आता नक्कीच जसं जसं वेळ भेटा आपण तसं तुम्हाला ठिकाणं दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला इथला मागचा निसर्ग पण दाखवतो कसा आहे. म्हणजे ज्यांना भेटायला यायचं आहे, फिरायला यायचं आहे, त्यांनी नक्की जायचं. दादांमुळं मला योग आला इथं मंदिर त्याचं दर्शन झालं बोलं. आता त्यांना थोडा टाईम येईल, पण मग आता आलो जायचं व्यवस्थित दर्शन करून माहिती घेऊन मग आपण इथून निघू. बघू शकता माझ्या पाठीमागचा तुम्ही निसर्ग एकदम जबरदस्त. म्हणजे अशा ठिकाणी यायला ना, म्हणजे कोणाची जास्त आपण म्हणतो ना, कोणाला जास्त डिस्टर्ब नाही आणि कोणाला जास्त चवचाव नाही, निवांत दर्शन होतील असं ठिकाण आहे. नागबाबा होते पहिले. हा. त्याची मूर्ती घेतात त्यांची मूर्ती मठावरती येते पुजारी. रामेश्वरचं मंदिर मित्रांनो, हे दगडात कोरलेलं मंदिर आहे. हर हर महादेव. श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पा मोरया. असे टाके सर आहे, कोणी बांधलेलं नाही, काही नाही. हे बघा तिथं. पाणी त्याच्यात भरलं, त्या टाक्यात पाणी फुल. हा ना, हे बघा तिथं वरती चढून आहे. वरती डोंगरावरती हाईट आहे आणि तुम्ही जर बघशाल हे बघा पूर्ण वेगळंच बांधेल. जय भोले बाबा. हे बघा, हे सगळं पुरातन महादेवाची पिंड आहे. आता आपण पूर्वीकडं माहिती घेणारच आहे, तर थोडा तर वेट करा तुम्ही. मी दर्शन करतो आणि आपण गुरुकडून माहिती घेऊ इथं पूर्ण.
कारण काही माहिती नाही, मजा नाही मला. हर हर महादेव. तुम्ही बघू शकताय हे वरती हाईट वरती टाकाय खूप जुनं आणि पिण्याचं पाणी. शिवाय पिण्याचं पाणी आहे. माझा आवाज घुमतोय इथं पण दिसत तुम्हाला पुन्हा बॅटरी लावलेली मी छोटी. दादामुळे चांगलं दर्शन झालं आणि अशा गोष्टी आपल्याला बघायला भेटल्या. हर हर महादेव. हर हर महादेव. सॉरी नाही चाललंय काही जेवण आहे त्याचं. हरवत नाही राहत नाही काय अडचण नाही. नाही ठेवा आपण ते बोलले. हरव दे. हे पूर्ण डोंगरात कोरलेलं आहे मित्रांनो. आता इथं लाईट कमी आहे. मूर्ती बसवली इथं मूर्ती आहे. सियावर रामचंद्र की जय. नंदी महाराज. हा ना. आता जटा पण आपटल्या. पाणी नव्हतं इथं म्हणून. पाणी. अच्छा पाणी नव्हतं म्हणून. हा इथं पाणी नव्हतं. अच्छा वरती ते टाका आहे ते कशासाठी होतं. हेच नाही पाण्याचीच कुंड आहे. पाण्याचीच कुंड आहे ते म्हणजे अच्छा पूर्वी कोरडे होते ते. पूर्वी कोरडे होते. हा. तिथं पाणी नाहीच मग तुझं सब दाखव म्हणे सीतामातेला. मग सीतामाता म्हणे गंगा मैयाला त्याला सीतामातेनं आवाहन केलं. मग हे मठ व्हायला आलो होतं म्हणून ते आवर म्हणे तुझं हे पाणी वगैरे. मग ते बोलण्याचं पहिलं जुनं. हा पहिलं जुनं मत होतं. मग ते तेव्हापासून पाणी असं प्रगट समज इथं. महत्वाचं स्थान म्हणजे लवकुशचा इथं जन्म झालेला आहे. आणि हे पुरातन हे महादेवाचं मंदिर आहे रामेश्वर. वरती कुंड आहे एक आणखीन. एकच नाही भरपूर आहे. हा का? भरलेले ते कुंड आहे. किती 25-30 कुंड आहे. बापरे. सीतानानी कोरीव मंदिर आहे पूर्ण वरती. हा का. घोडतबेला आहे. अच्छा लव अंकुशानं वाल्मिकी ऋषी राहत होते ती गुफा आहे संतमडी म्हणून. संतमडी 3 खोल्या आहेत. बरं ठीक आहे चल बघू. तर मित्रांनो आपण आता मंदिरात दर्शन घेतलं पण आता या जागेचं महत्व आणि ही महादेवाचं मंदिर कधी झालेलं आहे कसं झालेलं आहे इथं काय महिमा झालेली हे तुम्हाला आपण आता गुरुंच्या हस्ते लगेच सांगतो मी. तर गुरु तुमचं नाव वगैरे सगळं सांगा आणि या जागेची माहिती द्या व्यवस्थित. ज्ञानेश्वर मणिराम राठोड. हा ज्ञानेश्वर मणिराम राठोड लोगडनांदा. पुरा आवाज मोठा होता आणि सांगा. हे म्हणजे दंड काढण्याच्या ठिकाणी वाल्मिकी ऋषी राहिलेले या ठिकाणी. आणि पुढे चालून धोब्याने जो आळ घेतला होता सीतामातेवर तर तो मी का तो राम का म्हणे ते भांडण झालं त्यांचं. तर मग त्यावेळेस ते सीतामातेला इथं आणून सोडलं गेलं या दंड काढण्याच्या ठिकाणी लक्ष्मणाने. पुढे चालून मग लहू अंकुश नावाचा बाळ झाला. आणि लव आणि कुश म्हणजे अशी आख्यायिका आहे की लहू म्हणजे लवाळ गवतापासून तयार केला. या ठिकाणी पाणी नव्हतं. बाजूला अंजनडोह म्हणून गाव आहे. तिथं दूध नदीला पाणी असायचं. सीतामाता तिथं जायची. तिथे माकडं असायची खूप. आणि या झाडावरून त्या झाडावर कुदायचे. आणि ते माता म्हणे हे बाळ पडेल म्हणे खाली पाणी म्हणे. तर मग ती माकडांना वाचा फुटली ती म्हणे आमचं तर आमच्याकडे तुझं कुठे. ते अंकुश बाळ या ठिकाणी पाळण्यामध्ये होतं. ती सीतानानी म्हणून तिथं पाळ नाही तिथं टाकलेलं होतं. मग ती माता आली ती बाळाला घेऊन गेली. वाल्मिकी ऋषी ध्यानावस्थेत असताना बघतात तर बाळ नाही इथं. त्यांनी ते संजीवनी मंत्रानं लव्हाळ गवतापासून बाळ तयार केलं. आणि ते तयार केलं बाळ आणि पाळण्यामध्ये टाकून दिलं. नंतर ती माऊली आली सीतामाता आणि ती हे बाळ कोणाचं आहे म्हणजे हे तुझेच म्हणे. मी घाबरलो होतो म्हणे तू शाप दिला असता म्हणे मला. तर मग तेव्हापासून लहू अंकुश यांचा जन्म या ठिकाणी झाला म्हणून लहूगड नांद्रा या ठिकाणी म्हणजे जन्म झालेला त्यांचा वाला. हा मंदिर प्राचीनच आहे पहिला पुरातन मंदिर प्राचीन. रामेश्वर महादेव मंदिर. बापरे आपल्याला या पायऱ्या चढत चालायचं वरती. चला धरा तुम्ही धरा मोबाईल मग. हा मित्रांनो पायऱ्या अशा त्याकड्यावर सरळ चढायचं आपल्याला
आता वरती झालेलं आहे, जवळजवळ 100-150 पायऱ्या आहे. 150 पायऱ्या मला हरकत नाही, एवढं आहेच नक्कीच. पण एवढ्या चढायला काय हरकत नाही. नक्कीच तुम्ही एकदा या ट्रेकिंगला या. काहीला ट्रेकिंगची सवय राहते, तुम्ही ट्रेकिंग करायला नक्कीच या इथं. दर्शनाला तर याच या, पण ट्रेकिंगला नक्की या. मला एवढी चालायची सवय. असं म्हटलं जातं इथे हे घोड्याचे किंवा हातीचे पाय. चाल, घोड्याचे पाय म्हटले जाते. आता हा बोगदा आहे छोटा. सवय नाही ना चालेल. हा तरी पण बघून घेऊ. हो मित्रांनो, एवढ्या हाईट वरती आलो तर हाईट वरती आलो. इथं हे टाक आहे पाण्याचं. ह्याच्यात पाणी नाही आहे पण हा टप करायला बसलो. चल अजून वरती राहिलेलं आहे. हा शिवाजी महाराजचं आता म्हणतात हे सरपंच असं म्हणतात, हे गोगल आहे. हे सरपाचं आहे म्हणते असं निशाण. आणि असं म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा गॉगल. आता नेमकी आता काय माहिती आहे माहित नाही. जसे आता सांगते एवढं उंच डोंगर रे बा. हे टाके ती टाके असं म्हणलं पुराणातून हा हा सगळे टाके भरलेले. देवाची लीला बघा. वरती पाणी सर मध्ये सीताफळाला फळ आहे. आता रामफळाला सॉरी इकडे जाटा आपटेल आपण पाहू. जटा कुठं आपटलेला आहे. या झाडापासून हा का चल. तिकडे बी मग टाके इकडे बी आहे. हा ते भाऊ म्हणे आपण तिथं ते मडी तिकडे साईडला तिथंच आहे. चल इथं एक टाका आहे. हा कोरडा आहे. इथं एक टाका आहे. इथं असं म्हटलं तिथं सीता माते नाही, इथं जटा आपटलेले आहे इथे ठिकाणी. हे बघा या ठिकाणी सीता मातेने जटा आपटलेले. मित्रांनो, आपण आता सीता मातेने जिथं जटा आपटलेलं ते बघितलं. त्याच्यानंतर वाल्मिक ऋषीची जी गुफा आहे ती आपण बघायला चाललेलो आहे. तर इथून खाली आपल्याला जायचं आहे. तुम्ही समोर तुम्ही सगळं बघू शकताय. पुन्हा एकदा पाण्याचं हे बा चला चला आता खाली जाऊ. काय इथून खाली जायला जागा आहे ना. नाही ते बंद केलं नाही ते पाहिजे खूप होतं म्हणतो काही हा काय मोठे म्हणलं ते पहिले बसायचं इथं असं. हे बघा हा हे जुनं आहे खूप. इथं बसायचे ऋषीजी आणि इथं होम वगैरे चालायचा बरोबर ना. वाटतं काय नाही आपलं ते माहिती नाही. या सासूला नसेल अशी गुफा आहे. मनाला असं बघून एकदम प्रसन्न होतं मन. आणि अशी जागा बघायला क्वचितच भेटली. आपल्या नशिबात होती आज आपल्याला बघायला भेटली. आणि मी तुम्हाला पण दर्शन करून देतो मित्रांनो गुफेचं. जिथं ऋषीमुनींना थांबलेले आणि तिथं तपश्चर्या वगैरे केलेली, होम हवन केलेलं ती जागा ही आहे.
एकदम पावन म्हणजे एकदम पावन जागा आहे. आता सीतामातेचं जे सीतामाता आहे ते पाठायचे हा इथं. तिथं माझं आंघोळीचं का? हा बर. सुंदर अशा निसर्गामध्ये, सुंदर अशा सह्याद्रीमध्ये आपण आलेलो आहे मित्रांनो फिरायला. म्हणजे त्याच्या कामानिमित्त आलतो आणि दर्शन पण झालं आणि फिरणं पण झालं. पावसाळ्यात बराच मग लई हिरवं असते. हा आता सध्या हे पाहिजेच की फिरायला. आपण या रूटने आलतो नाही नाही ना? तिकून ये अच्छा तिकून आपण बॅक साईडला आहे. मार्गी अच्छा अंजन आहे ते पाहिजे पाय. हे कसले पाय? आता घोड्याचे पाय म्हणतात तर ते कोण करणार आपले करणार. ते घोड्याचे पाय म्हणते. हे बघा हे स्वयंपाक खोली ती खूप अशी साईड स्वयंपाक खोलीसाठी खूप आहे. तिथून जाते. हा हा चला तिकडे चला मग खाली. नको 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 बसा. स्वयंपाक खोली होती तर इथं पण गुफाची आहे खाली. पाणी इथून असतं. हे बघ. हे काम आता हे बघ. मोठी इथून. आणि खूप टाकामध्ये खोल आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही पाणी त्याच्यामध्ये मध्ये खूप खोल आहे ते, त्याच्यात पाणी. सीतामातेच्या आंघोळीची जागा आहे. लव अंकुश आणि सीतामातेची मूर्ती आहे तिथं. शेता टाका म्हणून ओळखलं जातं. सीता टाका म्हणून इथं ओळखला जातो. माझं नशीब आहे आज दर्शन झालं. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वाह. हे काय पायऱ्या होत्या त्या तिकून यायच्या. हा हा स्वयंपाक खोलच आहे पूर्ण. पण आता पहिले लोक पाहायचे पाणी वगैरे एवढेच नाही मध्ये. हा हे सचिव होता ते बरोबर. मोकळं केलं का त्याला? पूर्ण डोंगराला पण गोल चक्कर मारला टेकडीला. अजून एक समोर एक टाका. हा मध्ये खोल आहे खूप असा मध्ये. कुठली खोली? खूप कोरीव काम करून ठेवलं आहे त्यावेळेस. ते या टाक्यात आंघोळ करतो सर. हे हा जो अलीकडचा टाका आहे ना स्वच्छ आहे. हा, त्याच्यात हा. आंघोळ करतो लोक. मासे 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 हे मासे पाहिजेत. दिसत दिसत चालले ते. आले आले. टाक्यात मासे मित्रांनो मोठे मोठे. आपला आवाज जातो सर त्याला. ऊन म्हटलं की मित्रांनो अवतार असा होणारच आहे. तर आपलं सगळं फिरून झालेलं, तुम्हाला सगळी माहिती दिलेली. नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओमध्ये काय आवडलं काय नाही. नक्कीच अशा ठिकाणी व्हिजिट नक्कीच केली पाहिजे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.